पण तुमच्या इथे क्लिनिकमध्ये आलेलो आहोत दादरला, आणि इथे तुमच्या केबिनमध्ये आल्यानंतर आम्हाला खूप विभूती दिसत आहेत. त्याच्यानंतर छान इथे तुमच्या बॅकग्राऊंडला पण एक देवघर दिसतंय. माझ्या इथे मागे पण विठ्ठल आहे. त्याच्यानंतर एक मला फक्त क्युरिओसिटी दिसते, ती म्हणजे साईबाबा आहेत, पण पूर्ण त्यांचा फोटो नाही, फक्त त्यांचे डोळे. तर मग असं का, म्हणजे फक्त डोळेच का तुम्ही इथे ठेवलेले आहेत असं? साईबाबांचे जे डोळे आहेत जर तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे भाव दिसतील. तुम्ही ज्या भावनेने पाहाल तिथे ते तुम्हाला भाव दिसतील, आणि तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक वेळेला तुम्ही कुठल्या अँगलमध्ये पाहा ते तुमच्याकडे पाहतात असं तुम्हाला दिसेल. खरंय. आणि पाहताना तुम्ही जर जे मागाल ना ते तिथे मिळणार आहे. म्हणजे तुम्ही प्रेम मागाल तर प्रेम मिळेल आहे, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद मिळेल. तुम्ही जर कधी शिर्डीला गेलात, दर्शन घेत असताना जर तुम्ही थोडा वेळ एकटक त्या डोळ्यांकडे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होतोय, आणि शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची कंपनं तिथे मिळतात आपल्याला. तुम्ही डोळ्यात डोळे घालून जर तुम्ही ते आशीर्वाद घेतले तर आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना एक नवं संजीवनी मिळाल्याचा भास होईल. आणि जे काय आयुष्यात आपल्याला पाहिजे असतं, जे काय पर्पज असतात ते साध्य करण्यासाठी साईबाबा तिथे बसलेले आहेत. त्यामुळे त्या डोळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळं सृष्टी तिथे दिसेल, पंचमहाभूत तिथे दिसेल.